कितीतरी अशी फळं असतात की त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म जे आहेत तर ते भरपूर प्रमाणात असतात, पण तितकेसे ते आपल्याला माहिती नसतात. तर आज आपण हा जो पपई आहे तर त्या पपईचे औषधी गुणधर्म जाणून घेऊया. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला भूकच लागत नाही. तर ज्यावेळी आपल्याला भूक लागत नाही तर त्याच्यामध्ये पपईसारखे सुंदर असं औषधच नाही आहे. तर भूक लागत नसेल तर आपण थोडा थोडा पपई जो आहे तर त्याचं रोज सेवन करावा. जास्त पपईचे सेवन करू नये, कारण तो तसाही गरम आहे. आणि त्याचबरोबर जर आपण रोज जेवल्यानंतर पपई खाल्ला तर आपली पचनशक्ती जी आहे तर ती पचनशक्ती वाढते. त्याचप्रकारे कधीकधी शरीरावर खरोच, नायटे, गजकर्ण उठते, तर त्याच्यासाठी पण सुंदर असं पपई हे औषध आहे. त्याचा काळ म्हटला तरी हरकत नाही आहे. तर त्याच्यामध्ये पपईचा जो चीक असतो तर तो चीक जिथे गजकर्ण असेल, खरूज असेल, नायटा असेल त्या ठिकाणी त्याचा चीक लावायचा. मग तो चीक लावल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही लस झालेली आहे तर ती वाहून जाते आणि नंतर तिथली जी जागा आहे तर ती काय होते, साफ होते. तर त्याच्यासाठी हाही आपण उपयोग करून बघितला तर खूप चांगला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर पोटामध्ये जंत होतात, कृमी होतात. तर ह्याच्यासाठी पण ह्याचा उपयोग करून पाहायला काही हरकत नाही. तर पपईचा चीक जो आहे तो साधारण 1-2 चमचे चीक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तेवढाच मध जो आहे तो मध मिक्स करायचा आणि मध त्याच्यामध्ये मिक्स करून ते घोटायचं, म्हणजे त्याला एकजीव करायचं आणि बऱ्याच वेळ घोटल्यावर ते त्याच्यामध्ये मिसळून येतं आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि असं हे जे सेवन आहे तर हे सेवन 3 दिवस सेवन करायचं आणि 3 दिवस जर सेवन केलं तर नक्कीच जंत पडायला मदत होते म्हणण्यापेक्षा जंत पडतातच असा अनुभव आहे. आणि हे जर लहान मुलांना द्यायचं असेल तर ह्याच्या निम्मे लहान मुलांना द्यावे, म्हणजे पण जंताच्या गोळ्या घेण्यापेक्षा हा उपयोग करायला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर विविध त्याचे जर बघितलं तर पपईचे सेवनामध्ये विविध असे उपयोग केले जातात. आपण असा तर पपई सगळेच, पिकलेल्या पपई सगळेच खातात, पण पपईची भाजी पण खूप सुंदर होते. वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते. तुम्हीही करून बघा कधीतरी की पपई किसायचा. आपण फोडी करून त्याची भाजी करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु पपई किसून त्याची भाजी जर केली तर ती खूप सुंदर अशी भाजी होती. भाजीच बरोबर कधीतरी भजी, ज्याला आपण पकोडे म्हणतो, ते पकोडे करून पहा तर पकोडे पण खूप सुंदर होतात. आणि जास्त करून पपईचा उपयोग जर बघितलं तर पपईची जसं जेली पण बनवली जाते आणि टूटी फ्रुटी ज्याला आपण म्हणतो ते टूटी फ्रुटीसाठी खास पपईचाच उपयोग केला जातो. जे आपण केकसाठी किंवा अन्य पदार्थांमध्ये जे आपण टूटी फ्रुटी वापरतो तीही पपईपासूनच केलेली असते. ती पण तुम्ही करून पाहू शकता. त्याच्यानंतर त्याची कोशिंबीर बनवली जाते. त्याचबरोबर लोणचं जे आहे तर ते लोणचंही बनवलं जातं. आणि विशेष करून ज्या गर्भवती स्त्रिया असतील त्यांनी जास्त पपई खाऊ नये किंवा खाऊ नये, कारण तो गरम असतो, त्यांना प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ह्या पपईचे सेवन जे आहे तर ते जपूनच करावे. असा हा बहुगुणी आपण पपई म्हणायला हरकत नाही. तर ह्याचे औषधी गुणधर्म पण करून पहा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल.